नमस्कार मित्रांनो, आज आपण एक सरकारची नवीन योजना बघणार आहोत। आता या योजनेचा जो लाभ आहे त्या गर्भवती ज्या महिला आहेत व ज्या आपल्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी हा लाभ मिळत असतो। आता या योजनेचं नाव प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे आणि याच्या मार्फत प्रत्येक आपल्या बहिणींना ज्या गर्भवती बहिणी आहेत तर त्या महिलांना सरकार हे 11,000 रुपयाची मदत करत असतं। तर आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला भेटणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण याच्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्रे काय काय लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे, कसा सबमिट करायचा आहे, संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे। नक्कीच या योजनेचा लाभ तुम्ही घ्यायला पाहिजे। तर याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या YouTube चॅनलवर येत राहतात। त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सर्वप्रथम तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून या व्हिडिओला लगेच लाईक करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, ही योजना बघू शकता, प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे। यालाच आपण इंग्रजीमध्ये PMMVY योजना असे पण म्हणत असतो। आता या योजनेचं महत्व म्हणजे काय? आता पहिल्या अपत्यासाठी ज्या गर्भवती महिला असतात त्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते। सुमारे हे आर्थिक सहाय्य 11,000 रुपयाचा लाभ त्यांना डायरेक्ट बँक खात्यामध्ये मिळत असतो आणि टप्प्याटप्प्यानं पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये सरकार आहे हे देत असतं। आता तुम्हाला पात्रता आणि इलिजिबिलिटी काय आहे हे लगेच आपण बघून घेणार आहोत। आता इथं संपूर्ण माहिती सविस्तर देण्यात आलेलं आहे। आता इथं बघू शकतात पात्रता काय देण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम महिला गर्भवती असणे आवश्यक आहे। पहिल्या अपत्यासाठीच ही योजना लागू होते। आता ज्या महिला आहेत त्यांचं वय 21 वर्षापेक्षा जास्त पाहिजे। सरकार अर्ध सरकार नोकरीत नसावेत त्यांच्यासाठी ही योजना पात्र ठरते। EPFO सदस्य नसावा, म्हणजेच तुमचा कुठे ना कुठे जॉब जर करत असेल महिला तर त्यांना ही योजना लागू होणार नाही, हे लक्षात ठेवूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे। आता हे पैसे कसे मिळतात, कधी मिळतात इथे बघू शकतात आणि कागदपत्र काय लागतात। आता इथं संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। आता पैसे कसे मिळणार, तर तुम्हाला पहिले जे 1,000 रुपये तीन गर्भ जी धारण नोंदणी असते आपण अंगणवाडीमध्ये करत असतो, त्याच्यानंतर हे 1,000 रुपये दिले जातात। त्याच्यानंतर 6 महिने पूर्ण झाल्यावरती ते इथं बघू शकता 2,000 रुपये मिळतात, म्हणजेच ANC चेकअप आणि त्याच्यानंतर बाळ जन्मावरती 2,000 रुपये असे दिले जातात। आता प्रत्येक ठिकाणी हे जे पैशाचे हप्ते आहेत वेगवेगळे वाटप करण्यात येत असते। एकूण ही योजना 11,000 रुपयाची आहे। तर ही तुम्हाला नोंद घ्यायची आहे, लागलं तर तुम्ही जवळच्या अंगणवाडीमध्ये चौकशी करू शकतात। आता या योजनेचा लाभ ज्या महिलांना घ्यायचा आहे त्यांना आवश्यक कागदपत्र काय लागणार आहे, जसं की आधार कार्ड, त्यांचं आधारला बँक जे लिंक आहे ते लागणार आहे, मोबाईल नंबर जो आधारला लिंक आहे तो लागणार आहे, गर्भधारणाची जी नोंद असते म्हणजेच जे MCP कार्ड व ANC कार्ड असतं ते लागणार आहे, एक पासपोर्ट फोटो लागणार आहे आणि पतीचे आधार कार्ड हे एक लागत असतं। मित्रांनो, एवढे काही डॉक्युमेंट आहे, हे डॉक्युमेंट प्रत्येक महिलांकडे असतात, त्यांच्यामुळे या योजनेसाठी प्रत्येक जण लाभ घेऊ शकतो। आता अर्ज कसा करायचा, एकदम सोपी पद्धत आहे। तो इथं बघू शकता सर्व माहिती तुम्हाला देण्यात आलेला आहे। अर्ज हा ऑफलाईन मिळत असतो। आता हा अंगणवाडीमध्ये केला असतो, ज्या आशा वर्कर्स आहेत त्यांना तुम्हाला भेटायचं आहे आणि सरकारी दवाखान्यात तुम्हाला इथं पण मदत मिळू शकते। तर तुम्हाला PMMVY हा फॉर्म भेटत असतो, त्याच्यामध्ये 1A 1B 1C हे तुम्हाला घ्यावं लागतं। फॉर्म भरून कागदपत्र जे वरती दिले आहे ते द्यावं लागतात। नोंदणी झाल्यावर ह्याचे जे हप्ते आहेत तुमच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी सुरुवात होते। तर मित्रांनो, ही काही महत्त्वाची अपडेट होती प्रत्येक आपल्या बहिणींसाठी। तर ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि या योजनेचा तुम्ही पण नक्कीच लाभ घ्या। मित्रांनो, अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।